रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर असणाऱ्या इमारती मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक चिघळत आहे। मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते। मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले आहेत। अविनाश जाधव यांनी आज कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन सदरचे टॉवर हटवण्याची मागणी केली आहे। जेव्हा मनसेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते तेव्हा प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे लवकरात लवकर टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलन छेडू अशी प्रतिक्रिया यावेळी अविनाश जाधव यांनी परवानगी की अर्ज जरा माहिती आहे मला वाटतं आमच्या व्यक्ती तुम्हाला कळतो व्हिडिओ दिला ते चुकीची तुम्हाला पण इन्फॉर्मेशन चुकीची मिळते आणि आम्हाला पण चुकीची मिळते ना। तुम्ही आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळताय, तुम्ही जे मला पत्र दाखवले तो रूल दाखवताय, मला पण माहिती आहे। तुम्ही आम्हाला ठोस काय सांगत नाही येत नाही याच्या बाबतीवर। आज गुरुवार मंगळवारी मोर्चा ठेवा तहसीलदार साहेबांचे कार्यक्रम नाही कारवाई झाली तर मंगळवारी आमचा मोर्चा येईल आणि त्यात फक्त हेच नसतील, आम्ही पक्षातले सगळे नेते असतो। काय आमचं जर पदाधिकारी नाराज असेल तर आम्ही कशासाठी नेते बनायचे ना पक्षामध्ये। आमचा पदाधिकारी उपोषणाला बसतो त्याला तुम्ही विचारायला कोणी जा, बरोबर आहे। गावातल्या लोकांचा विरोध आहे म्हणून आम्ही या गोष्टी सगळ्या करतो। तुम्ही जर थोडं प्राधान्य द्यावं घेतो, पण ज्या गोष्टी जर तुमच्याकडे होणार नसतील तर आम्ही अपेक्षा कोणाकडनं वाढवायची आणि मंगळवारपर्यंत वाढवायची। मंगळवारपर्यंत जर नाही झालं मंगळवारी आमचा मोर्चा काढू। तर काय सांगाल, एकूणच नागोठण्यापुरता नाही तर रायगड जिल्ह्याचा संपूर्ण विषय आहे की अनधिकृत टॉवर जे आहेत त्यामुळे कशा पद्धतीने परिणाम होत आहे। मनसेची भूमिका भविष्यात पूर्ण रायगड कोकणासाठी काय असेल, महाराष्ट्रासाठी काय? मला असं वाटतंय की बघा ना, तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की 24 तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढण्यात यावेत। आणि 24 तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केविळवाना प्रयत्न करत होते। आता पण आम्ही पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे, परंतु ती परवानगी नव्हती, तो अर्ज होता। ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता। जर तहसीलदार साहेब पण जर अज्ञानात असतील तर पण गोरगरीब जनतेने करायचं तरी काय? मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं ते तहसीलदारांचं काम नाहीये। मग पहिला 24 तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडलाय। मी तुम्हाला सांगतो की जर आमचे महाराष्ट्र सैनिक याच्या बाबतीत उपोषणाला बसले, त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा देखील वाटली नाही की बाबा जर आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे। असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती। आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण करणं हे आपलं काम नाहीये। मी येतो, आपण भेटूया, नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने करून घेईल। एक सांगतो, जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही। आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे, जर स्थानिक लोकांना स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बळजबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे, त्या भागातल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे। आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका, गरज आहे नक्कीच हे करा, पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार एवढं नक्की।